नमस्कार. प्रभात क्रिएटिव्ह आर्ट या माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण लोकरीपासून रुमाल कसा विणायचा ते बघणार आहोत. खूप सोपी डिझाईन आहे आणि विणायलासुद्धा खूप सोपा आहे. हा रुमाल विणण्यासाठी इथे मी 3 कलर यूज केले आहेत. व्हाईट कलर, येलो कलर आणि ग्रीन कलर. तुम्ही तुमच्या आवडीनं कुठलंही कलर कॉम्बिनेशन वापरू शकता. त्यानंतर विणकामाची सुई आणि कैची. सुरुवातीला इथे मी येलो कलरचा धागा घेतला आहे आणि त्याला अशी स्लिप नॉट करून घेणार आहे. आता ह्या स्लिप नॉटमध्ये सुई टाकायची आहे या पद्धतीनं. आणि आता इथे आपण 5 चेन करणार आहोत. 2, 3, 4 आणि 5. 5 चेन करून झाल्यानंतर सगळ्यात पहिल्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. सुई टाकून घ्यायची आहे आणि धागा ओढून घ्यायचा आहे आणि स्लिप स्टिच करून घ्यायची आहे. आता इथे छोटा गोल तयार झाला आहे. आता हा जो सेंटर तयार झाला आहे या सेंटरमध्ये आपण ट्रेबल क्रोशे विणणार आहोत. सुरुवातीला 4 चेन घ्यायच्या आहेत. 1, 2, 3 आणि 4. आता ह्या 4 चेन म्हणजे आपला पहिला ट्रेबल क्रोशे काउंट होईल. आता इथे सुईवरती आपल्याला 2 लूप घ्यायचे आहेत. 1 आणि 2. 2 लूप घेतले. त्यानंतर सुई या सेंटरमधून बाहेर काढायची आहे या पद्धतीनं. आता इथे एकूण 4 लूप झाले. पहिल्या 2तून धागा ओढून घ्यायचा आहे. त्यानंतर पुन्हा 2तून धागा ओढून घ्यायचा आहे आणि पुन्हा 2तून. या पद्धतीनं हा ट्रेबल क्रोशे तयार झाला. या पहिल्या चेन म्हणजे आपला पहिला ट्रेबल क्रोशे आणि हा आता दुसरा पण तयार केला. आता याच पद्धतीनं आपल्याला एकूण 24 ट्रेबल क्रोशे तयार करून घ्यायचे आहेत. सुईवरती 2 लूप घेतले. त्यानंतर धागा असा सेंटरमधून ओढून घेतला. 2तून 1, 2तून 1 आणि 2तून 1 या पद्धतीनं. आता याच पद्धतीनं आपल्याला हे ट्रेबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 1, 2, 3. आता इथे आपले 4 ट्रेबल क्रोशे झाले. पुन्हा सुईवरती लूप घेतले 2 आणि धागा ओढून घेतला. 1, 2, 3. आता इथे 24 ट्रेबल क्रोशे तयार करायचे आहेत. इथे मी एकूण 24 ट्रेबल क्रोशे विणून घेतले आहेत. त्यानंतर आता चौथ्या चेनमध्ये आपल्याला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा इथे जोडून घ्यायचा आहे या पद्धतीनं. आता हा धागा इथे मी कट करते कारण यानंतर मी दुसरा कलर यूज करणार आहे. पाठीमागं जो उरलेला धागा आहे तो सुद्धा आपल्याला कट करायचा आहे. आता इथे हा आपला पहिला राऊंड झाला आहे. आता आपल्याला इथे व्हाईट कलरचा धागा यूज करायचा आहे. सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्यायची आहे या पद्धतीनं आणि हा धागा आता इथे आपल्याला कुठल्याही एका लूपवरती अटॅच करायचा आहे. त्यानंतर 4 चेन करून घ्यायचे आहेत. 2, 3 आणि 4. 4 चेन झाल्या. त्यानंतर आता इथे पुन्हा आपण ट्रेबल क्रोशे विणणार आहोत. 2 लूप घेतले सुईवरती. 1, 2, 3. पुन्हा सुईवरती 2 लूप घेतले. 1, 2, 3. 3 ट्रेबल क्रोशे झाले. आता इथे आपण एकूण 6 ट्रेबल क्रोशे तयार करणार आहोत. सुईवरती 2 लूप घेतले. 1, 2, 3.
5, पुन्हा सुईवरती 2 लूप घेतले, 1 2 3. आता इथे आपले 6 ट्रिपल क्रोशे विणून झाले. आता इथे 2 चेन, 1 आणि 2 चेन केल्या. त्यानंतर आता इथे आपण 4 ट्रिपल क्रोशे स्किप करणार आहोत. 4 ट्रिपल क्रोशे स्किप करून पुढच्या लूपमध्ये पुन्हा 6 ट्रिपल क्रोशे, 1 2 3. पुन्हा सुईवरती 2 लूप घ्यायचे आणि इथे 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीनं या लूपमध्ये 6 ट्रिपल क्रोशे झाल्यानंतर पुन्हा 2 चेन घ्यायचे आहेत आणि 4 ट्रिपल क्रोशे स्किप करून पुढच्या लूपमध्ये पुन्हा 6 ट्रिपल क्रोशे. या पद्धतीनं आपल्याला हे ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. आता इथे मी पुन्हा 6 ट्रिपल क्रोशे विणून घेतले. पुन्हा इथे 2 चेन, 1 2 चेन घेतल्यानंतर 4 ट्रिपल क्रोशे स्किप करून पुढच्या लूपमध्ये 6 ट्रिपल क्रोशे. आता या पद्धतीनं आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. आता इथे 2 चेन, 6 ट्रिपल क्रोशे, 2 चेन, 6 ट्रिपल क्रोशे, 2 चेन, 6 ट्रिपल क्रोशे. या पद्धतीनं मी विणून घेतला आहे. आता इथे हा धागा जोडून घ्यायचा आहे. त्यासाठी 2 चेन करायचे आहेत आणि चौथ्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा इथे जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीनं हा आपला दुसरा राऊंड इथे पूर्ण होईल. आता इथे मी पुन्हा धागा कट करते, कारण इथून मी पुढे कलर चेंज करणार आहे. त्यानंतर आता इथे मी येलो कलरचा धागा घेणार आहे आणि स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आता इथे कुठेही आपण धागा अटॅच करायचा आहे. कोणत्याही एका लूपवरती धागा अटॅच करून घ्यायचा आहे आणि आता इथे आपण सिंगल क्रोशे विणणार आहोत. एका लूपवरती आपण 2 सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. दोन सिंगल क्रोशे विणून घेतले. पुन्हा पुढच्या लूपमध्ये यायचं आहे. सुई टाकायची आहे, धागा ओढून घ्यायचा आहे, 1 2. पुन्हा पुढच्या लूपमध्ये यायचं आहे, 1 2. आता या पद्धतीनं आपल्याला हा राऊंड पूर्ण करायचा आहे. 1 2. त्यानंतर सेंटरला जिथे आपण 2 चेन घेतल्या आहेत तिथं सुद्धा आपण 2 सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. 1 2 सिंगल क्रोशे विणून घेतले. त्यानंतर पुन्हा पुढच्या ट्रिपल क्रोशेमध्ये यायचं आहे आणि प्रत्येक गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे. या पद्धतीनं हा राऊंड पूर्ण करायचा आहे. शेवटच्या चेनमध्ये या पद्धतीनं आपण स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा जोडून घ्यायचा आहे. आता हा धागा इथे मी कट करणार आहे. त्यानंतर पुन्हा व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आहे, स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि आता इथे कुठेही जिथे आपण 2 सिंगल क्रोशे केले त्याच्या सेंटरमध्ये धागा अटॅच करायचा आहे या पद्धतीनं. आणि इथे आता आपल्याला पुन्हा 4 चेन घ्यायचे आहेत, 1 2 3 4. 4 चेन घेतल्या. त्यानंतर आता पुन्हा 2 लूप घ्यायचे आहेत आणि इथे आपण पुन्हा ट्रिपल क्रोशे विणणार आहोत. सुईवरती 2 लूप घ्यायचे आहेत आणि याच
लूपमध्ये जिथे आपण 4 चेन केल्या त्याच लूपवरती आपल्याला पुन्हा 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. आता इथे एकाच लूपवरती आपण पुन्हा ट्रिपल क्रोशे विणणार आहोत. 1 2 3. आता इथे आपले 3 ट्रिपल क्रोशे विणून झाले. पुन्हा सुईवरती 2 लूप घेतले, धागा ओढून घेतला, 1 2 3. आता इथे 4 ट्रिपल क्रोशे झाले. पुन्हा सुईवरती 2 लूप घेतले, धागा ओढून घेतला, 2 3. आता इथे एकूण 5 ट्रिपल क्रोशे झाले. पुन्हा 1 2 3. आता इथे एकूण 6 ट्रिपल क्रोशे झाले. आता इथे आपण 2 चेन घेतल्या होत्या, इथे आपण चेन घेणार नाही आहोत. डायरेक्ट सुईवरती 2 लूप घ्यायचे आहेत आणि 2 सिंगल क्रोशे सोडून आपण ट्रिपल क्रोशे विणून घेणार आहोत. 3. पुन्हा सुईवरती 2 लूप घ्यायचे आहेत. 1 2 3. पुन्हा सुईवरती लूप घ्यायचे आहेत. 1 2 3. या पद्धतीनं आपल्याला एकाच लूपवरती 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. पाच झाले. पुन्हा सुईवरती 2 लूप घेतले, 1 2 3. आता इथे एकूण पुन्हा 6 ट्रिपल क्रोशे झाले. आता इथले पुन्हा 2 सिंगल क्रोशे आपण स्किप करणार आहोत आणि या तिसऱ्या सिंगल क्रोशेच्या मिडलवरती आपण पुन्हा 6 ट्रिपल क्रोशे विणून घेणार आहोत. 1 2 3. आता याच पद्धतीनं आपण 2 सिंगल क्रोशे स्किप करून हा राऊंड पूर्ण करणार आहोत. आता इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. त्यानंतर चौथ्या चेनवरती स्लिप स्टिच करून धागा जोडून घ्यायचा आहे. या पद्धतीनं. आता इथे मी पुन्हा हा धागा कट करून घेते. आता या पद्धतीनं ही डिझाईन तयार झाली. त्यानंतर आता आपण इथे ग्रीन कलर ॲड करणार आहोत. सुरुवातीला स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा सुईमध्ये घ्यायचा आहे या पद्धतीनं. आता इथे कुठेही एका लूपवरती आपल्याला धागा अटॅच करायचा आहे. आता इथे पुन्हा आपण सिंगल क्रोशे विणणार आहोत. एका गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे या पद्धतीनं. एका गॅपवरती 2. पुन्हा पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे 1 आणि याच गॅपवरती 2. पुन्हा पुढच्या लूपवरती यायचं आहे 1 आणि 2. पुन्हा पुढे येऊन 1 आणि 2 सिंगल क्रोशे. आता इथे मिडलमध्ये आपण स्किप करणार आहोत आणि पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे. आता इथे 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. पुन्हा पुढच्या लूपवरती येऊन 1 2. आता या पद्धतीनं प्रत्येक गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे या पद्धतीनं विणून घ्यायचे आहेत. फक्त मिडलला जिथे 2 क्लस्टर जॉईंट होतात तिथे आपण सिंगल क्रोशे स्किप करणार आहोत. 1 2. आता इथे मिडलला स्किप करायचं आहे आणि पुढच्या गॅपमध्ये येऊन 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. हा राऊंड पूर्ण झाला की पहिल्या चेनवरती स्लिप स्टिच करून घ्यायची आहे.
या पद्धतीनं आता हा धागा पुन्हा इथे कट करायचा आहे. पुन्हा आता आपण इथे व्हाईट कलरचा धागा ॲड करणार आहोत. स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आता हा धागा आपण इथे कुठेही ॲड करू शकतो. जिथे आपण 2 सिंगल क्रोशे केले आहेत त्याच्या मिडलमधून आपल्याला सुरुवात करायची आहे. आता इथे 4 चेन घ्यायच्या आहेत. 1 चेन घेतली, 2, 3 आणि 4. इथे पुन्हा 4 चेन घेतल्या. आता पुन्हा सुईवरती 2 लूप घ्यायचे आहेत आणि 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 2 आणि 3. 2 झाले. पुन्हा सुईवरती 2 लूप घेतले. धागा असा ओढून घेतला. 1, 2 आणि 3. 3 लूप घेतले. पुन्हा धागा सुईवरती 2 लूप घेतले. 1, 2, 3. आता इथे 4 ट्रिपल क्रोशे झाले. पुन्हा 2 लूप घेतले. 1, 2, 3. 5 झाले. पुन्हा 2 लूप घेतले. एकाच लूपवरती आपण 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहे. आता इथे 6 ट्रिपल क्रोशे झाले. आता इथे आपण 1, 2, 3 सिंगल क्रोशे स्किप करून चौथ्या सिंगल क्रोशेच्या मिडलवरती पुढचे 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहे. अगोदरच्या राऊंडमध्ये आपण 2 सिंगल क्रोशे स्किप केले होते. या राऊंडमध्ये आपण 3 सिंगल क्रोशे स्किप करून चौथ्या सिंगल क्रोशेमध्ये 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 2 झाले. पुन्हा सुईवरती लूप घ्यायचा आहे आणि एकाच लूपवरती 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 1, 2, 3, 4 झाले. 1, 2, 3, 5 झाले. पुन्हा 2 लूप घेतले. 1, 2, 3, 6 ट्रिपल क्रोशे झाले. आता इथे आपण चेन घेणार नाही आहोत. डायरेक्ट सुईवरती लूप घेऊन 3 सिंगल क्रोशे स्किप करून पुढच्या चौथ्या सिंगल क्रोशेवरती 6 ट्रिपल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. आता याच पद्धतीनं आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. हा राऊंड पूर्ण झाल्यानंतर शेवटच्या चौथ्या चेनवरती स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा जोडून घ्यायचा आहे. म्हणजे हा राऊंड इथे पूर्ण होईल. आता इथे धागा कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण येलो कलरचा धागा ॲड करायचा आहे. सुरुवातीला स्लिप नॉट करून घ्यायची आहे. आता इथे कोणत्याही एका लूपवरती धागा अटॅच करायचा आहे. आता इथे आपण सिंगल क्रोशे एका लूपवरती 2 सिंगल क्रोशे विणणार आहोत. पुढच्या गॅपमध्ये येऊन 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2 सिंगल क्रोशे झाले. पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे. 1 आणि 2. त्यानंतर आता इथे आपण पुन्हा मिडलला स्किप करणार आहोत, जसं आपण या आधीच्या राऊंडला केलं होतं. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे 1 आणि 2. या पद्धतीनं आपल्याला हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता शेवटच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून धागा कट करायचा आहे. आता इथे आपण पुन्हा व्हाईट कलरचा धागा ॲड करणार आहोत. त्यासाठी स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि इथे सेंटरच्या सिंगल क्रोशेमध्ये या लूपवरती धागा जॉईंट करून घ्यायचा आहे.
आता इथे आपण 4 चेन करणार आहोत. 1 2 3 4 4 चेन घेतल्या. आता इथे याच लूपवरती पुन्हा 6 ट्रेबल क्रोशे करून घेणार आहोत. 1 2 3 पुन्हा सुईवरती 2 लूप घ्यायचे आहेत. धागा ओढून घ्यायचा आहे. 1 2 3 3 झाले. आता याच पद्धतीनं 6 ट्रेबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 2 3 1 2 3 1 2 3 आता इथे 6 ट्रेबल क्रोशे झाले. आता या राऊंडला आपण एकूण 1 2 आणि 3 सिंगल क्रोशे स्किप करून चौथ्या सिंगल क्रोशेच्या मिडलमध्ये पुढचे 6 ट्रेबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. या पद्धतीनं पुन्हा सुईवरती 2 लूप घेतले. 1 2 3 1 2 3 1 2 3 4 झाले. पुन्हा 1 2 3 5 झाले. 1 2 3 इथं आपण 6 ट्रेबल क्रोशे विणून घेतले. त्यानंतर पुन्हा सुईवरती 2 लूप घ्यायचे आहेत. 3 सिंगल क्रोशे स्किप करून चौथ्या सिंगल क्रोशेवरती आपण पुन्हा 6 ट्रेबल क्रोशे करणार आहोत आणि या पद्धतीनं 3 सिंगल क्रोशे स्किप करून आपण हा राऊंड पूर्ण करणार आहोत. या पद्धतीनं आता इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता हे 3 सिंगल क्रोशे इथे उरले आहेत. स्किप करून डायरेक्ट चौथ्या चेनवरती आपण स्लिप स्टिच करणार आहोत. म्हणजे हा राऊंड इथे जॉईंट होईल आणि धागा आपण कट करणार आहोत इथे. आता इथे आपला हा राऊंड पूर्ण झाला आहे. आता यानंतर आपण पुन्हा ग्रीन कलरचा धागा ॲड करणार आहोत. स्लिप नॉट करून घ्यायची आहे सुरुवातीला आणि सुई टाकून घ्यायची आहे. आता इथे कुठल्याही एका लूपवरती धागा अटॅच करायचा आहे या पद्धतीनं आणि इथे आपण पुन्हा सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. जसं आपण या आधीच्या राऊंडमध्ये केलं आहे. एका लूपवरती 2 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. या राऊंडमध्ये आपण 2 क्लस्टरच्या मध्ये सिंगल क्रोशे एक वेळा विणून घेणार आहोत आणि एक वेळा स्किप करणार आहोत. पुढे मी दाखवते. प्रत्येक गॅपमध्ये 2 वेळा सिंगल क्रोशे विणून घेतले. आता या पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि 2. आता इथे या 2 क्लस्टरच्या मध्ये आपण 2 सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. 1 आणि 2. त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे आणि 2. पुढच्या गॅपमध्ये 1 2. पुन्हा 1 आणि 2. त्यानंतर 1 आणि 2. त्या पुढच्या गॅपमध्ये 1 आणि 2. आता इथे आपण सिंगल क्रोशे विणून घेतलं होतं. आता इथे आपण स्किप करणार आहोत आणि डायरेक्ट पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. आता या राऊंडमध्ये मी एका वेळी
सिंगल क्रोशे विणले, एका वेळेस स्किप केले, सिंगल क्रोशे विणले आणि स्किप केले. इथंपर्यंत जर हा विणलेला रुमाल व्यवस्थित असेल तर सिंगल क्रोशे स्किप केले तरीही चालतील, म्हणजे जो रुमाल तयार होईल तो जास्त टाईट होणार नाही. आणि प्रत्येक गॅपमध्ये सिंगल क्रोशे विणले तर मग जास्तीचा गोल तयार होईल. आता इथे आपण स्किप केला आहे. शेवटच्या राऊंडमध्ये इथे आपण 2 सिंगल क्रोशे विणून घेऊया. आता या ठिकाणी सुद्धा आपण स्किप करणार आहोत आणि पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. इथे सुद्धा 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. आता इथे आपण स्लिप स्टिच करून हा राऊंड इथे जोडून घ्यायचा आहे. स्लिप स्टिच घेतली आणि इथे आता धागा आपण कट करणार आहोत. आता हा राऊंड कंप्लीट झाला आहे. पाठीमागं जे एक्स्ट्रा धागे उरलेले असतात त्याचे हाईड करायचे आहेत आणि कैचीनं कट करून घ्यायचे आहेत. आता इथे पुन्हा व्हाईट कलरचा धागा घ्यायचा आहे, स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि धागा सुईमध्ये घ्यायचा आहे. आता इथे कुठल्याही एका लूपवरती आपल्याला धागा अटॅच करायचा आहे. 2 सिंगल क्रोशेच्या मध्ये आपण धागा अटॅच करणार आहोत आणि 4 चेन करणार आहोत. 1, 2, 3 आणि 4. 4 चेन घेतल्या. आता सुईवरती 2 लूप घ्यायचे आहेत आणि पुन्हा एकाच लूपवरती आपण 6 ट्रेबल क्रोशे करणार आहोत. पुन्हा 2 लूप घेतले, याच लूपमध्ये सुई टाकून घेतली. 1, 2, 3. 3 ट्रेबल क्रोशे झाले. 1, 2 आणि 3. परत 2 लूप घेतले. 1, 2, 3. पुन्हा 2 लूप घेतले. 1, 2, 3. 6 ट्रिपल क्रोशे झाले. आधीच्या राऊंडमध्ये जसं आपण 3 सिंगल क्रोशे स्किप करून चौथ्या सिंगल क्रोशेवरती ट्रिपल क्रोशे विणले होते, त्याचप्रमाणे या राऊंडला सुद्धा आपण 1, 2, 3 सिंगल क्रोशे स्किप करून चौथ्या सिंगल क्रोशेच्या मिडलमध्ये 6 ट्रिपल क्रोशे विणणार आहोत. आता या राऊंडमध्ये आपण 3 सिंगल क्रोशे स्किप करून चौथ्या सिंगल क्रोशेवरती ट्रेबल क्रोशे विणून हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत. आता इथे 6 ट्रेबल क्रोशे झाले. पुन्हा 3 सिंगल क्रोशे स्किप करणार आहोत आणि चौथ्या सिंगल क्रोशेमध्ये 6 ट्रेबल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. आता या पद्धतीनं हा राऊंड पूर्ण करायचा आहे. शेवटच्या चौथ्या चेनवरती स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा जोडून घ्यायचा आहे. आता हा धागा इथे पुन्हा कट करून घ्यायचा आहे. आता पुन्हा येलो कलरचा धागा ॲड करून घेणार आहोत. स्लिप नॉट करून धागा सुईमध्ये घ्यायचा आहे आणि इथे कुठल्याही एका लूपवरती धागा जोडून घ्यायचा आहे. आता एका गॅपमध्ये 2 वेळा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. एका गॅपमध्ये 2 वेळा. आता इथे मिडलला आपण स्किप करणार आहोत आणि पुढच्या गॅपमध्ये 2 सिंगल क्रोशे, 1 आणि 2. आता या पद्धतीनं आपण सगळ्या मिडलला स्किप करणार आहोत आणि फक्त ट्रेबल क्रोशेच्या गॅपमध्ये सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. एक आणि 2. आता इथे स्किप करणार आहोत, कारण जर मिडलला आपण सिंगल क्रोशे विणले तर बाहेरचा जो गोल आहे तो जास्त मोठा होईल.
आता या पद्धतीनं आपण हा राऊंड विणून घेऊया. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता यानंतर आपण पुन्हा व्हाईट कलरचा धागा ॲड करणार आहोत. स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि धागा सुईमध्ये घ्यायचा आहे. आता इथे मिडलला मधल्या सिंगल क्रोशेवरती आपण धागा ॲड करणार आहोत. सुरुवातीला 4 चेन करून घ्यायचे आहेत. 2 3 आणि 4 चेन करून घेतल्या. आता इथे याच लूपवरती 6 ट्रेबल क्रोशे विणायचे आहेत. 1 2 आणि 3. 2 झाले. पुन्हा सुईवरती 2 लूप घेतले, धागा ओढून घेतला. 1 2 3. 3 झाले. पुन्हा 1 2 3. 4 झाले. त्यानंतर 1 2 आणि 3. 5 ट्रेबल क्रोशे झाले. पुन्हा 2 लूप घेतले, 1 2 आणि 3. आता इथे 6 ट्रेबल क्रोशे झाले. आता या राऊंडला आपण 1 2 3 आणि 4 सिंगल क्रोशे स्किप करून 5व्या सिंगल क्रोशेवरती पुढचे 6 ट्रेबल क्रोशे विणायचे आहेत. सुईवरती 2 लूप घेतले, 1 2 3. 1 2 3. 1 2 3. पुन्हा 2 लूप घेतले, 1 2 3. 5 झाले. 1 2 3. 6 झाले. त्यानंतर 1 2 3 आणि 4 सिंगल क्रोशे स्किप करून 5व्या सिंगल क्रोशेवरती 6 ट्रेबल क्रोशे. आता हे जे आपण 6 ट्रेबल क्रोशे विणणार आहोत ते बरोबर सेंटरला येतील. इथे मी हा राऊंड पूर्ण करून घेतला आहे. आता इथे 4 सिंगल क्रोशे राहिलेत, ते स्किप करून डायरेक्ट 4थ्या चेनवरती स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा जोडून घ्यायचा आहे. धागा कट करून घ्यायचा आहे. आता इथे आपण पुन्हा ग्रीन कलरचा धागा ॲड करणार आहोत. स्लिप नॉट करून घ्यायची आहे आणि धागा सुईमध्ये घ्यायचा आहे. आता इथे कुठल्याही लूपवरती धागा जॉईन करायचा आहे. आता या राऊंडमध्ये प्रत्येक लूपवरती 2 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत आणि मिडलची जी चेन आहे ती स्किप करणार आहोत. 2. आता इथे सेंटरला स्किप करणार आहोत, जसं आपण आधीच्या राऊंडला स्किप केला आहे. डायरेक्ट पुढच्या लूपमध्ये 2 सिंगल क्रोशे. आता हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. शेवटच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून धागा कट करायचा आहे. आता हा जो पुढचा राऊंड आहे तो एक्सटर्नल आहे. तुम्हाला जेवढी रुमालाची साईज पाहिजे त्या साईजनुसार तुम्ही हा कंटिन्यू करू शकता किंवा मग हा राऊंड स्किप करून डायरेक्ट शेवटचा राऊंड विणू शकता. आता इथे मी सेंटरला 2 सिंगल क्रोशेच्या सेंटरला धागा जॉईन करणार आहे. 1 2 3 आणि 4. याच लूपमध्ये पुन्हा 6 ट्रेबल क्रोशे. 1 2 3. पुन्हा 2 लूप घेतले, 1 2 आणि 3. आता या आधीचा जसा आपण राऊंड केला आहे तसाच हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे. 1 2 3. 1 2 आणि 3. 4 सिंगल क्रोशे स्किप करून सेंटरच्या लूपवरती
6 ट्रिपल क्रोशे या पद्धतीनं हा राऊंड पूर्ण करून घेऊया. आता हा राऊंड मी इथे कंप्लीट करून घेतला आहे. पुन्हा येलो कलरचा धागा घ्यायचा आहे आणि सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. कुठल्याही लूपवरती धागा जॉईंट करायचा आहे आणि प्रत्येक लूपवरती 2 वेळा सिंगल क्रोशे या पद्धतीनं विणून घ्यायचे आहेत. आता इथे सेंटरच्या लूपवरती सुद्धा आपण 2 सिंगल क्रोशे विणून घेणार आहोत. आधीच्या राऊंडमध्ये आपण इथे स्किप केले होते. आता या राऊंडमध्ये आपण कुठेही स्किप करणार नाही आहोत. आता हा राऊंड मी इथे विणून घेतला आहे. इथे मी प्रत्येक ठिकाणी 2 सिंगल क्रोशे विणून घेतले आहे, कुठेही स्किप केलेलं नाही आहे. त्यानंतर आता इथे आपण स्लिप स्टिच करून धागा कट करून घेणार आहोत. इथं मी एकूण 1 2 3 4 5 6 आणि 7 राऊंड करून घेतले आहेत. आता पुन्हा व्हाईट कलरचा धागा ॲड करायचा आहे सेंटरला. सिंगल क्रोशेच्या सेंटरमध्ये आपण आता हा शेवटचा राऊंड विणणार आहोत. 4 चेन करून घ्यायचे आहेत आणि आता या लूपमध्ये आपण 5 ट्रिपल क्रोशे विणून घेणार आहोत. 2 लूप घेतले, 1 2 3, 2 झाले. त्यानंतर पुन्हा 2 लूप घेतले, 1 2 3, 3 ट्रिपल क्रोशे झाले. त्यानंतर पुन्हा 1 2 3, 4 झाले. आता इथे एकूण आपण 5 ट्रिपल क्रोशे विणणार आहोत. 1 2 3, 5 ट्रिपल क्रोशे झाले. आता इथे आपण 2 चेन घेणार आहोत. 1 आणि 2, 2 चेन घेतल्या. आता पुन्हा याच लूपमध्ये 5 ट्रिपल क्रोशे, 2 3, 1 झाला, 1 2 3, 1 2 3, 3 झाले, 1 2 3, 4 झाले, 1 2 3, 5 ट्रिपल क्रोशे झाले. 5 ट्रिपल क्रोशे विणून झाल्यानंतर आता इथे मिडलला 1 सिंगल क्रोशे विणणार आहोत, म्हणजे इथे धागा जॉईंट होईल. आता पुन्हा पुढच्या सेंटरच्या लूपमध्ये याच पद्धतीनं 5 ट्रिपल क्रोशे, 2 चेन, 5 ट्रिपल क्रोशे या पद्धतीनं हा राऊंड पूर्ण करणार आहोत. पूर्ण झाल्यानंतर असं दिसेल. त्यानंतर चौथ्या चेनमध्ये पुन्हा स्लिप स्टिच करून घ्यायची आहे आणि धागा इथे कट करायचा आहे. आता इथे आपण ग्रीन कलरचा धागा ॲड करणार आहोत आणि प्रत्येक गॅपमध्ये 1 वेळा याप्रमाणे सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. पुढच्या गॅपमध्ये 1 वेळा सिंगल क्रोशे. आता इथे सेंटरच्या गॅपमध्ये जिथे आपण 2 चेन केल्या आहेत त्या गॅपमध्ये 5 सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत. 2 3 4 आणि 5, 5 सिंगल क्रोशे विणून घेतले. त्यानंतर पुन्हा पुढच्या गॅपमध्ये 1 वेळा, पुढच्या गॅपमध्ये 1 वेळा, त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये 1 वेळा आणि 1 या पद्धतीनं. आता इथे सेंटर मिडलला पुन्हा 1 सिंगल क्रोशे आणि त्यानंतर पुढच्या गॅपमध्ये यायचं आहे आणि 1 वेळा सिंगल क्रोशे या पद्धतीनं
एक एक वेळा सिंगल क्रोशे विणून घ्यायचे आहेत। आता इथे मिडलला 5 सिंगल क्रोशे, 2 3 4 5 झाले। आता पुन्हा एक वेळा सिंगल क्रोशे विणून घ्यायचा आहे। 1 1 या पद्धतीनं हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आहे। जिथे आपण एक सिंगल क्रोशे केला आहे तिथे सुद्धा एक सिंगल क्रोशे विणून घ्यायचा आहे। त्या लूपमध्ये सेंटरच्या एक सिंगल क्रोशे। इथे प्रत्येक गॅपमध्ये आपण एक वेळा सिंगल क्रोशे, फक्त जिथे 2 चेन केले आहेत तिथे 5 सिंगल क्रोशे, असा आपण हा राऊंड पूर्ण करून घेणार आहोत। शेवटच्या चेनमध्ये स्लिप स्टिच करून धागा जोडून घ्यायचा आहे। म्हणजे हा राऊंड पूर्ण होईल। या पद्धतीनं आता हा धागा कट करायचा आहे। आता इथे गाठ मारून घ्यायची आहे। या पद्धतीनं अजून एक एक्स्ट्रा गाठ मारून घ्यायची आहे। उरलेला धागा कट करायचा आहे। आता इथे हा ताटावरचा रुमाल तयार झालेला आहे। एक्स्ट्रा बाहेर आलेले दोरे आहेत ते कट करून घ्यायचे आहेत। तुम्हाला जर आवडत असतील तर या रुमालाला तुम्ही गोंडेसुद्धा लावू शकता। तर हा ताटावरचा रुमाल किंवा टेबल कवर किंवा ज्याला आपण थालपोश म्हणतो तो रुमाल तयार झालेला आहे। साधी आणि खूप सोपी डिझाईन आहे। जे बिगिनर्स आहेत त्यांच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे। व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत। धन्यवाद।